नागपुरात आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणार। दुपारी 4 वाजता राजभवनात शपथविधी। राज्यपाल CP राधाकृष्णन नव्या मंत्र्यांना देणार पद आणि गोपनीयतेची शपथ। मंत्रिपदासाठी नेत्यांना फोन यायला सुरुवात। नितेश राणेंसह पंकजा मुंडे, गिरीश महाजनांना भाजपकडून फोन। शिवसेनेच्याही 12 जणांना शपथविधीसाठी फोन। आमदार भरत गोगावलेंची माहिती। यादीत नव्या 5 आमदारांना मंत्रिपदाची संधी। राष्ट्रवादीकडूनही आमदारांना मंत्रिपदासाठी फोन। यादीत अदिती तटकरेंसह हसन मुश्रीफ, नरहरी झिरवळ, दत्ता भरणेंचा समावेश। मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात येणार। स्वागतासाठी जय्यत तयारी। तर नागपुरातून भव्य रॅलीही काढली जाणार। मंत्रिमंडळात संधी न मिळालेले रवींद्र चव्हाण होणार भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष। विश्वसनीय सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। विदर्भाच्या भरदंडीत राजकारण तापणार। उद्यापासून हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम। ज्यांच्यावर मोदींनी आरोप केले त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली। अजित पवारांवरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा। विरोधी पक्ष राहू नये ही सत्ताधाऱ्यांची भूमिका असल्याचं म्हणत डागली तोफ। वन नेशन वन इलेक्शन विधेयके उद्या मांडणार। भाजपच्या खासदारांना व्हीप जारी। विधानसभा असलेल्या 3 केंद्रशासित प्रदेशात लागू होणार। आणि आज ब्रेकिंग न्यूज नंतर ब्रेकिंग न्यूज असणार आहे, कारण आज मंत्रिमंडळाचा शपथविधी जो तो पार पडतोय। त्यामुळे यामध्ये कोणाकोणाची नावं समोर येत आहेत। आता एक क्षणाचा अपडेट असं येते की राष्ट्रवादीकडूनही आमदारांना फोन केले जात आहेत। मंत्रिपदासाठी फोन जाण्यास सुरुवात झाली आहे। यामध्ये आता राष्ट्रवादीचे मंत्री कोण कोण असणार आहे, कोणाकोणाला फोन केलेत बघा। आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्ता मामा भरणे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ यांना आतापर्यंत फोन गेल्याचं कळतंय। यामध्ये गेल्या टर्ममध्ये जर आपण पाहिलं तर आदिती तटकरे त्याचबरोबर हसन मुश्रीफ यांच्याकडे मंत्रिपद होतं, पण नवीन नाव कुठलं बघा। बाबासाहेब पाटील, दत्ता मामा भरणे यांना दुसऱ्यांदा मंत्रिपद मिळेल, कारण गेल्या कालावधीत ते मंत्री नव्हते। त्यांना गेल्या कालावधीत तसं बघायला गेलं तर राज्यमंत्रीपद होतं बांधकाम विभागाचं। आणि आता नरहरी झिरवाळ जे खरं तर विधानसभेचे उपसभापती होते त्यांना यांना मंत्रिपद दिलं जात आहे। त्यामुळे या काही नावांच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर प्रादेशिक पातळीवरती त्या दृष्टिकोनातनं त्या आयामातनं जर बघितलं तर कोकणच्या बाजूनं आदिती तटकरे, त्याचबरोबर तसं पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रातलं एक भरभक्कम असं नेतृत्व हसन मुश्रीफ ज्यांनी समरजित घाटगे यांना जोरदार लढत दिलेली होती। शिवाय अजित पवारांचे जवळचे म्हणून हसन मुश्रीफांना ओळखलं जातं, त्यांना देखील मंत्रिपद मिळतंय। तर नरहरी झिरवाळ एक आदिवासी चेहरा म्हणून पुढे आणला जातोय। शिवाय या ठिकाणी असं देखील कळतंय की अनिल पाटील, सना मलिक म्हणजे नवाब मलिक यांच्या सुपुत्री यांना देखील फोन गेलेला आहे। आमदार इंद्रनील नाईक बघा, आमदार इंद्रनील नाईक एक तरुण चेहरा, तसं बघायला गेलं तर दुसरी टर्म ही नाईक कुटुंबातलं एक पुढलं नेतृत्व म्हणून इंद्रनील नाईक यांच्याकडे बघितलं जातं। वसंतराव नाईक असतील, त्यानंतर आपण पाहायला गेलं तर त्यांचे वडील जे खरं तर आपण पाहायला गेलं तर महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये स्वतः अन्न व प्रशासन मंत्री राहिलेले आहेत। त्यामुळे आता पुढलं नेतृत्व म्हणून इंद्रनील नाईक यांच्याकडे बघितलं जातं। पुसद विधानसभा मतदारसंघाचे आमदार इंद्रनील नाईक यांना देखील मंत्रिपदाची संधी दिल्या जाते। त्यामुळे आता बाबासाहेब पाटील हे देखील एक नाव, मराठा चेहरा, ते देखील या राष्ट्रवादीच्या कोट्यातनं पुढे आणले गेलेले हे नाव। आणि आता अशीच पुढली वेगवेगळी नावं जी ती समोर येणार आहे। तर जळगाव जिल्ह्याच्या भुसावळचे आमदार संजय सावकरे यांना मंत्रिपदासाठी फोन आलाय। भाजप प्रदेशाध्यक्षांनी त्यांना कॉल केल्याची माहिती आणि फोन येतात संजय सावकरे आणि त्यांचे कुटुंबीय नागपूरकडे रवाना झालेत। सावकरेंच्या पत्नीने या संदर्भातली माहिती दिली। अशातच भुसावळमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला।
सर्वप्रथम तर मी परमेश्वराचे आणि भुसावळ तालुक्यातील सगळे माता भगिनींचे, मतदार बंधूंचे, आमचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते. सगळ्यांनी खूप मेहनत घेतली म्हणून आज चौथ्यांदा आमदार साहेब निवडून आले आणि आज मंत्रिपदाची शपथ ते सगळ्यांच्या आशीर्वादाने घेणार आहे. तर मी सगळ्या भुसावळ तालुक्यातील माता भगिनींचे आणि मतदार बंधूंचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते. कारण भुसावळ शहराच्या इतिहासामध्ये प्रथमच चौथ्यांदा निवडून आणण्याचा मान संजयजी सावकार यांना मिळालेला आहे आणि ते दुसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतील याचाही आम्हाला खूप खूप आनंद आहे. त्यामुळे आता एक एक करत फोन जे आहेत ते केले जात आहेत. गेल्या 20 दिवसापासून, म्हणजे तसा आजचा हा 21वा दिवस आहे. मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होतोय, मंत्रिपदाची शपथ कोणाला दिली जाते, कोणती नावं पुढे येत आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती आता एक एक करत सकाळपासून आपल्याला मिळताना दिसत आहेत. त्यामुळे जसं आपण पाहतोय की यंदाचं मंत्रिमंडळ, मुळातच भाजप श्रेष्ठींनी असं म्हटलेलं होतं की राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्वच्छ, चारित्र्यवान आणि कोणत्याही प्रकारचे आरोप नसलेल्या चेहऱ्यांना संधी दिली जावी, तरुण चेहऱ्यांना संधी दिली जावी. त्यामुळे आता यामध्ये तिन्ही पक्षांच्या बाबतीत काही ज्याला आपण सरप्राईज म्हणतो त्या पद्धतीचे नवीन चेहरे जे ते पुढे आणले जातात. भाजपच्या कोट्यात देखील नवीन चेहरे पुढे आलेले आहेत. त्यामध्ये आकाश पुणकर असतील, अशोक उईके असतील, त्यानंतर नितेश राणे हे एक असतील ज्यांना मंत्रिपदाची संधी दिली जाते. शिवाय आशिष शेलार यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी दिली जाते.